श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, मी आज तुझ्याशी बोलायला आलो आहे. आज रात्री जेव्हा तुम्ही निद्रिस्त व्हाल तेव्हा उद्या सकाळपर्यंत तुम्ही एक आश्चर्यकारक आशीर्वाद प्राप्त करणार आहात. कारण तुम्ही त्या चिंतेसाठी, त्या क्लेशांसाठी माझी प्रार्थना केली आहे आणि मी माझ्या आशीर्वादाने तुम्हाला परिपूर्ण करू इच्छितो. या रात्रीतून तुमच्या जीवनातून त्या काही ज्या तुम्हाला आजपर्यंत क्लेशदायक गोष्टी होत्या, ज्या त्रासदायक गोष्टी होत्या, त्या सर्व काही मी तुमच्यातून काढून घेत आहे. तुम्हाला त्या वेदनेतून दूर करत आहेत. जे संघर्ष तुम्हाला वाटत आहेत ते तुमच्याजवळून काढून दूर करण्यात येत आहेत. आता निश्चिंत होण्याची वेळ आहे. बाळा, तुम्ही काही मागून माझ्याकडे खूप काही रडला आहात. ती वेळसुद्धा मी जाणतो. ती कठीण वेळ तुम्हाला काढणे अवघड झाले होते, पण आता मात्र ती वेळ निघून जात आहे आणि शुभ वेळ तुमच्याकडे येत आहे. तो आनंद तुमच्याकडे येत आहे. कालच्या रात्री तुम्हाला झोप येत नव्हती. तुम्ही विश्वासघात किंवा त्यागाचे क्षण आठवत होते, पण आता चिंता सोडा, कारण माझा मोठा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात. तुमचे जीवन उज्ज्वलतेकडे आता वळवल्या जात आहे. या रात्रीनंतर तुम्ही उद्या सकाळी उठाल तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात तो आनंद प्राप्त कराल आणि ते आनंदाचे क्षण अनुभवाल. देव म्हणतात, माझ्यावर तू आशा ठेवली आहेस तेव्हा निश्चिंत हो. माझ्याकडे तुझ्यासाठी काहीतरी चांगले आहे. मी या जगात प्रकाश आणण्यासाठी आलो आहे, जेणेकरून तुम्हाला आशा मिळेल आणि पुन्हा काहीही तुमच्यावर रडण्याची वेळ येऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही तो सत्याचा मार्ग घ्या. कारण सत्याच्या मार्गावर कधीही तुमच्यापुढे ते तुम्हाला दुःख भोगावे लागणार नाही. ती काळजी करत बसावी लागणार नाही. बाळा, जेव्हा तुम्ही खूप काही संघर्ष करून ते मिळवण्याचा प्रयत्न करता तेव्हा माझा आशीर्वाद तुमच्यासाठी कार्य करतो. बाळांनो, संघर्षांना घाबरू नका. हे दिवस तुमच्याकडून काहीही हिरावून घेऊ शकत नाही, कारण तुम्ही देवांचे प्रिय बाळ आहात आणि जो कोणी या संघर्षांना न घाबरता त्याचा सामना करायला तयार होईल त्याला मी माझा आशीर्वाद प्रत्येक क्षणाला देईल. कारण तो माझा प्रिय बाळ असेल, कारण त्याला ते सामर्थ्य, ती शक्ती मीच देत आहे यावर त्याने विश्वास ठेवावा. देव म्हणतात, बाळा, जशी रात्र आणि सकाळ असे दोन भाग आहेत. जिथे रात्र आहे तिथे अंधार आहे आणि जिथे सकाळ आहे तिथे प्रकाश आहे. तसेच सुख आणि दुःख हे दोन आपल्या मनाचे परिवर्तन करणारे आहे. जेव्हा तुम्ही सुखात असता तेव्हा तुम्ही आनंद व्यक्त करता, आनंदी राहता आणि त्याचप्रमाणे जेव्हा तुम्हाला काही दुःख होते, काही संघर्षातून निघताना तुम्हाला ज्या वेदना होतात, जे असह्य दुःख सहन करावे लागते, तेव्हा तुम्ही त्याला दुःख म्हणता. पण बाळा, घाबरणे थांबव. उद्या एक आश्चर्यकारक आशीर्वाद तुमच्या वाटेवर येईल. तुमच्या सर्व चिंता दूर करेल, तुमचे आरोग्य सुधारेल आणि तुमच्या आर्थिक स्थितीत वाढ होईल. तुमच्या जीवनात आनंद ओसंडून वाहेल आणि तुमच्यावर असलेल्या माझ्या प्रेमामुळे मी वचन दिलेले जीवन तुम्हाला परिपूर्णतेचा अनुभव येईल. बाळा, विश्वास ठेवा. मी तुमच्या मदतीसाठी
इथे नेहमीच उपस्थित आहे. तुम्हाला मदत करायला माझे सहाय्य प्राप्त आहे, कारण तुम्ही माझा धावा केला आहे आणि मी निरंतर तुमच्या सोबत राहून तुम्हाला ती मदत द्यायसाठी इथे उपस्थित आहे. तुमच्यातून ती गरिबी, ते दुःख, तुमच्या जवळून ते शत्रू दूर करण्यासाठी माझा आशीर्वाद पुरेसा आहे. तुम्हाला ते सुख, आनंद, वैभव आणि ते खूप काही असे क्षण देण्यासाठी मी तुमच्यापर्यंत आलो आहे, ज्यामुळे तुमचे जीवन सुख, समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण होण्यासाठी आता तत्पर आहे. तेव्हा तुम्हीही तत्पर व्हावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा आणि मग बघा तुम्हाला काय चमत्कार प्राप्त होतो. एका रात्रीतून सुद्धा तुमच्या जीवनातून ती गरिबी, ते दुःख, ते कर्ज, ते संकट नष्ट करण्याची ताकद फक्त देवांमध्ये आहे. तेव्हा देवांच्या शक्तीवर संपूर्ण विश्वास ठेवा. तुमचाही देवांच्या आणि स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्हाला अनेकदा देवांचे अनुभव आले असतील, तेव्हा देवांच्या नामाचा जयघोष करा आणि ते आनंदाचे क्षण आठवा, ज्यामध्ये तुम्ही अधिक आनंदी होतात, कारण त्यामुळे तुमचे मन अधिक प्रसन्न होईल आणि देवाकडे ते वळवल्या जाईल. तेव्हा श्री स्वामी समर्थ माऊली नामाचा जयघोष करायला विसरू नका. देव म्हणतात, बाळा, एका रात्रीत सुद्धा तुझे जीवन संपूर्णपणे बदलण्याची क्षमता माझ्यात आहे. तेव्हा विश्वास ठेव. तुझ्यातून मी ते संघर्ष आणि ते त्रास काढून घेत आहे आणि उद्या सकाळी जेव्हा तू उठशील तेव्हा तू यांच्या त्रासातून स्वतःला मुक्त पाहशील आणि तो आनंद मी तुला देणार आहे यावर विश्वास ठेव, कारण माझा आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करत आहे. मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. आज जरी तुम्हाला ते दिसत जरी नसले तरी ते होत आहे यावर विश्वास ठेवा. देवाची वेळ अगदी योग्य असते, तेव्हा देवाच्या वेळेवर विश्वास ठेवा आणि देवाच्या वेळेवर आणि देवाच्या कार्यावर संपूर्ण विश्वास जो ठेवेल त्याला देवाचे निरंतर आशीर्वाद प्राप्त होतील, कारण तुमच्यासाठी ते अद्भुत आता घडणार आहे, कारण तुम्ही ते माझ्याकडे प्रार्थनापूर्वक मागितले आहे. मी तुमच्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला होकारार्थी देत आहे. जे कोणी माझ्याकडे त्या प्रेमासाठी प्रार्थना करत आहे त्याच्याकडे ते प्रेम येणार आहे, त्याला ते प्राप्त होणार आहे. देव म्हणतात, जो कोणी माझ्याकडे त्या आर्थिक समस्येसाठी खूप काही प्रयत्न करत होता, त्याचे ते प्रयत्न मी विफल न होऊ देता सफलतेकडे वळवले आहेत. आता त्याला आर्थिक चिंतेतून मुक्त करण्याची वेळ आली आहे. उद्या जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा तुम्ही तो एक आर्थिक चमत्कार प्राप्त करणार आहात. तेव्हा विश्वास ठेवा देवांच्या कार्यावर. देवाच्या योग्य वेळेवर देव तुमच्यासाठी न्याय करणार आहेत यावर विश्वास ठेवा. देव म्हणतात, बाळा, तुला जे काही त्रास आहे ते या रात्रीतून मी नष्ट करण्याचा तुला आशीर्वाद प्रदान करतो. जेव्हा तुम्ही उद्या उठाल तेव्हा तुम्ही त्या त्रासातून मुक्त स्वतःला दूर प्राप्त पाहाल. जरी आज तुम्हाला ते अशक्य वाटत आहे तरी उद्या तुमच्यासाठी ते शक्य झालेले तुम्ही पाहाल. देव म्हणतात, बाळा, तुझी प्रबळ इच्छा मी पूर्ण करू इच्छितो. त्यासाठी तू सज्ज हो, कारण तू ते माझ्याकडे प्रार्थनेने मागितले आहे. तू खूप काही काळापासून काही प्रयत्न करत आहेस, त्यात आता तुला भरघोस यश प्राप्त होणार आहे, कारण मी तुझा मार्ग बदलून त्या दिशेने तुला वळवले आहे. आता निश्चिंत रहा, कारण
तुम्ही जे काही मागत आहात त्याही पलीकडे माझा आशीर्वाद तुमच्यासाठी कार्य करणार आहे. उद्या सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा माझा मोठा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करणार आहात. तुम्ही एखाद्या चमत्काराप्रमाणे ते सुख आणि ते आनंद प्राप्त करणार आहात. तेव्हा आता निश्चिंत राहा आणि आज जेव्हा तुम्ही निद्रा घ्याल तेव्हा शांतीपूर्ण निद्रा घ्या, कारण मी तुम्हाला ती देऊ इच्छितो. तुमच्या मनाला तो आराम देऊ इच्छितो. लवकरच तुमची मोठी प्रबळ इच्छा मी माझ्या आशीर्वादाने पूर्ण करू इच्छितो. तेव्हा निश्चिंत व्हा, सुखी राहा, तुमचे कल्याण होईल. तुमचाही स्वामी संदेशांवर विश्वास असेल, देवाच्या अद्भुत चमत्कारांवर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी देव तुमच्या प्रत्येकाच्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत. तुमच्याकडे सुख, समृद्धी, आरोग्य, आनंदाचे क्षण देवोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.